कापड विशिष्ट प्रकारच्या तंतूंपासून तयार होते। हे जे तंतू आहेत हे तंतू एकमेकांत पिळून त्यापासून धागा तयार केला जातो आणि त्या धाग्यापासून कापड तयार केले जाते। यामध्ये ही सिक्वेन्स आहे की फायबर नंतर यार्न आणि यार्न नंतर फॅब्रिक। आता हे जे ज्या प्रकारचा फायबर असेल त्या प्रकारचे फॅब्रिक तयार होते। आता फायबर्स हे मुख्यत्वे दोन प्रकारचे आहेत, नॅचरल फायबर आणि मॅनमेड फायबर। नॅचरल फायबर मध्ये वेगवेगळे प्रकार आहेत। त्यात सेल्युलोजिक किंवा प्लांट फायबर म्हणतो आपण त्याला, नंतर आहे अॅनिमल फायबर, त्यानंतर आहे मिनरल फायबर आणि त्यानंतर आहे नॅचरल रबर। तर हे सर्व जे आहेत ते सर्व नॅचरल फायबर्स आहेत। नॅचरल फायबर्स मध्ये वेगवेगळे प्रकार येतात। त्यानंतर मॅनमेड फायबर्स, मॅनमेड फायबर मध्ये देखील मॅनमेड सेल्युलोज आहे, त्यानंतर मॅनमेड मॉडिफाईड सेल्युलोज आहे, त्याच्यानंतर मॅनमेड नॉन सेल्युलोज आहे, त्याच्यानंतर मॅनमेड मिनरल आहे, असे वेगवेगळे प्रकार त्यात येत असतात। आपण दोघांचीही वेगवेगळी माहिती घेऊया। आता क्लासिफिकेशन ऑफ फायबर्स, त्या फायबर्स मध्ये दोन प्रकार आहेत, नॅचरल फायबर आणि मॅनमेड फायबर। आता यात आपण नॅचरल फायबर विषयी माहिती घेऊया। नॅचरल फायबर मध्ये सेल्युलोजिक किंवा आपण त्याला प्लांट किंवा व्हेजिटेबल फायबर्स असे म्हणतो आणि दुसरा आहे प्रोटीन्स किंवा अॅनिमल फायबर। त्यानंतर आहे मिनरल किंवा त्याला इनऑर्गॅनिक म्हणजे जे निर्जीव वस्तूपासून जे मिनरल फायबर्स तयार होतात त्यांना आपण इनऑर्गॅनिक फायबर्स असे म्हणतो। आता यात पहिल्यांदा सेल्युलोज म्हणजे प्लांट्स फायबर मध्ये पहिल्यांदा आपण सीड फायबर विषयी माहिती घेऊ। सीड म्हणजे बियांपासून जे कापड तयार होते त्यांना आपण सीड्स फायबर म्हणतात। त्यामध्ये कॉटन आणि कपोक असं दोन प्रकार आहेत। त्यानंतर आहे लीफ फायबर। लीफ फायबर मध्ये सिसल, मनीला, फ्लॅक्स असे प्रकार येतात। त्यानंतर स्टेम फायबर मध्ये वेगवेगळे प्रकार येतात, फ्लॅक्स, रेमी, हेम्प, ज्यूट, सम इत्यादी। त्यानंतर आहे फ्रुट्स फायबर मध्ये कोयर हा प्रकार येतो। त्यानंतर आहे अॅनिमल फायबर मध्ये हेअर आणि सिल्क असे दोन प्रकार येतात। तर हेअर मध्ये शीप, मोहीर, कॅश्मीर, कॅमल हेअर, रॅबिट, अँगोरा, बिव्हर असे प्रकारचे फायबर्स येतात। त्यानंतर आहे सिल्क फायबर हे प्युअर सिल्कचे फायबर्स आहेत जे आपल्याला रेशमी किड्यापासून मिळतात। त्यानंतर आहे मिनरल किंवा इनऑर्गॅनिक, यामध्ये एकच कापड आहे, एकच फायबर्स आहे, ते म्हणजे ॲस्बॅस्टस। त्यानंतर आपण आता मॅन्युफॅक्चरिंग फायबर्स म्हणजेच मॅनमेड फायबर्स विषयी माहिती घेणार आहोत। त्यात नॅचरल, पॉलिमर, सिंथेटिक आणि इनऑर्गॅनिक असे प्रकार येतात। नॅचरल पॉलिमर मध्ये सेल्युलोजिक आणि प्रोटीन्स असे दोन प्रकार येतात। सेल्युलोजिस मध्ये रेयॉन, विस्कस, कप, कुपोर, ॲसिटेट, ट्री ॲसिटेट असे फायबर्स येतात। तर प्रोटीन मध्ये अल्झोन, रबर आणि एलिजंट असे फायबर्स येतात। त्यानंतर आहे सिंथेटिक फायबर मध्ये नायलॉन, पॉलिएमेड, त्यानंतर इरॅमिड, त्यानंतर पॉलिस्टर, ॲक्रेलिक, पॉलिथिलीन, नंतर पॉलिप्रॉपिलीन, त्याच्यानंतर मॅलमिन असे वेगवेगळे फायबर्स येतात। त्यानंतर मेटॅलिक आणि ग्लास फायबर हे इनऑर्गॅनिक आहे। मेटॅलिक मध्ये गोल्ड, सिल्वर, कॉपर असे प्रकार येतात। तर यात ग्लास फायबर